एमएसटी सीईटी 2025 ची एक्झाम ही आता सुरू आहे। काही मुलांची एक्झाम ही आता कंप्लीट झाली आहे, बट काही मुलांची एक्झाम ही अजून बाकी आहे। बट ज्या पण मुलांची एक्झाम ही आता कंप्लीट झाली आहे त्या मुलांचे प्रश्न आहेत की दादा आमच्या सीईटीचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार, आम्हाला आमचे पर्सेंटाइल कधी समजणार। तर तुमचे सीईटीचा रिझल्ट कधी डिक्लेअर होत असतो तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। त्यासोबत तुमच्या रिझल्टचे दोन टाईप असतात, तुमचा रिझल्ट दोन टाईपमध्ये डिक्लेअर होतो। तर नक्की तुमच्या रिझल्टचे दोन टाईप काय आहेत तर ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे। सो त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासोबत जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राइब करून ठेवा। कारण की ह्या चॅनलवरती तुम्हाला आत्तापासून ते पूर्ण तुमचे ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। कारण की आता तुमच्या सीईटीच्या एक्झामच्या नंतरची प्रोसेस खूप इम्पॉर्टंट असणार आहे, ते तुम्हाला मिस करून चालणार नाही आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट स्टेप फॉलो करायचे आहेत। तर नक्की ते इम्पॉर्टंट स्टेप काय असतात तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे। सो जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल देन मेक शुअर टू सबस्क्राइब धिस चॅनल। आता तुमचा सीईटीचा रिझल्ट हा दोन टाईपमध्ये डिक्लेअर होतो। सगळ्यात पहिले तुमचे आन्सर की ही रिलीज होत असते, त्याच्यानंतर तुमचं स्कोर कार्ड हे रिलीज होत असतं। आता हे आन्सर की म्हणजे काय आणि स्कोर कार्ड म्हणजे काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, तर हे तुम्ही नीट ऐका। सगळ्यात पहिले आपण आन्सर की बद्दल बोलूया। आता ह्या आन्सर की मध्ये तुम्हाला सगळे सीईटीचे क्वेश्चन्स दिलेले असतात। म्हणजेच काय की तुम्हाला सीईटीच्या एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन्स आले होते, त्यासोबत तुम्हाला सीईटीच्या एक्झामचे जे पण क्वेश्चन्स येतात त्याचे कोणते कोणते ऑप्शन्स आले होते, तर हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला ह्या आन्सर की मध्ये दिलेले असतात। त्यासोबत तुम्ही त्या क्वेश्चनचे कोणते ऑप्शन सिलेक्ट केलेत, ते ऑप्शन्स करेक्ट आहेत की रॉंग आहेत, तर हे पण सगळे डिटेल्स तुम्हाला ह्या आन्सर की मध्ये प्रोव्हाइड केलेले असतात। आता या आन्सर की मधनं तुम्ही हे फाइंड आउट करू शकता की तुम्हाला सीईटीच्या एक्झाममध्ये किती मार्क मिळालेत, म्हणजे तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत, तुमचे फिजिक्सचे किती क्वेश्चन्स राईट आहेत, किती क्वेश्चन्स रॉंग आहेत, तुमचे केमिस्ट्रीचे किती क्वेश्चन्स राईट आहेत, मॅथमॅटिक्सचे किंवा बायोलॉजीचे किती क्वेश्चन्स राईट आहेत आणि किती क्वेश्चन्स रॉंग आहेत। तर हे सगळं फाइंड आउट करून तुम्ही एक टोटल मारू शकता की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। आता एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला ह्या आन्सर की मध्ये लगेच तुमचे पर्सेंटाइल समजत नाहीत, तुम्हाला फक्त तुमचा स्कोर समजतो की तुम्हाला 200 पैकी किती मार्क मिळालेत। आता ही आन्सर की कधी रिलीज होते तर एकदा तुमची सीईटीची एक्झाम कंप्लीट झाली त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसांनी तुमची आन्सर की ही रिलीज होत असते। आता ज्या पण मुलांचा पीसीबी ग्रुप असेल त्या मुलांना प्रश्न पडला असेल की दादा मग आता आमची आन्सर की रिलीज व्हायला पाहिजे, तर लगेच तुमची आन्सर की रिलीज होत नाही। एकदा तुमची पूर्ण सीईटीची एक्झाम कंप्लीट झाली म्हणजे पीसीएम ग्रुपची एक्झाम ही आता सुरू आहे, जी आता 27 एप्रिलला कंप्लीट होऊन जाईल। एकदा तुमची पूर्ण सीईटीची एक्झाम कंप्लीट झाली त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसांनी तुमची आन्सर की ही रिलीज होत असते। म्हणजे जर आपण एक्सपेक्टेड डेट बघितलं तर 10 मे पर्यंत तुम्हाला आन्सर की ही रिलीज होऊन मिळेल। आय होप हे तुम्हाला आन्सर की बद्दल समजलं असेल। आता आन्सर की रिलीज झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं ॲनालाइज करायचं असतं की तुम्हाला सीईटीच्या एक्झाममध्ये जे पण तुमचे क्वेश्चन्स आले होते, जे पण तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलेत, तर हे तुमचे करेक्ट आहेत की रॉंग आहेत। काही वेळेला असं पण होतं की सीईटी सेलच रॉंग आन्सर सांगतं, म्हणजे तुम्ही आन्सर करेक्ट सिलेक्ट केलेलं असतं बट सीईटी सेलच्या प्रमाणे दुसरंच आन्सर असतं जे रॉंग असतं, तर त्याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन हे रेज करायचं असतं। आता एकदा तुमची आन्सर की रिलीज झाली त्याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन रेज करायला एक ऑप्शन मिळत असतो। आता तुम्हाला हे ऑब्जेक्शन 3 दिवसांमध्ये रेज करायचं असतं, म्हणजे तुम्हाला 3 दिवस दिलेले असतात। त्या 3 दिवसांमध्ये जर तुम्हाला असा कुठला क्वेश्चन सापडला जो क्वेश्चन तुम्हाला वाटतो की तो रॉंग आहे, तो सीईटी सेलने आपल्याला रॉंग दिला होता किंवा तो क्वेश्चन राईट असला तरी त्याचा ऑप्शन त्यांनी रॉंग दिलाय, आपण ऑप्शन करेक्ट सिलेक्ट केलाय बट सीईटी सेलने त्याचे ऑप्शन हे रॉंग दिले, तर त्या क्वेश्चनवर आपण ऑब्जेक्शन हे रेज करू शकतो। तर ते ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तुम्हाला 3 दिवस हे दिलेले असतात। आता एकदा तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं त्याच्यानंतर सीईटी सेल पण ॲनालाइज करते की ज्या पण मुलांनी ऑब्जेक्शन हे रेज केलेत तर ते ऑब्जेक्शन खरंच बरोबर आहेत का, म्हणजेच काय की सीईटी सेलकडनं खरंच त्या क्वेश्चन्समध्ये काय चुकी झाली आहे का, त्या ऑप्शन्समध्ये काय चुकी झाली आहे का, तर हे सगळं सीईटी सेल हे ॲनालाइज करतं। आणि जर त्यांना सापडलं की हो त्यांच्याकडनं काहीतरी चुकी झाली आहे, त्यांच्याचकडनं काय क्वेश्चन्समध्ये चुकी झाली आहे, त्यांच्याकडनं ऑप्शन्समध्ये काय चुकी झाली आहे, तर सीईटी सेल तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचे बोनस मार्क हे तुम्हाला प्रोव्हाइड करत असतात। तर त्याच्यामुळे ज्या पण वेळेला तुमची आन्सर की रिलीज होईल तर तेव्हा तुम्हाला ते पूर्ण आन्सर की ही तुम्हाला ॲनालाइज करायची आहे आणि हे पण तुम्हाला चेक करायचं आहे की जे पण तुम्हाला क्वेश्चन्स दिलेत हे सगळे बरोबर आहेत की चुकीचे आहेत। त्याच्यासोबत तुम्हाला किती मार्क मिळालेत तर हे पण तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। आता ज्या पण मुलांची सीईटीची एक्झाम सुरू आहे आणि जी पण मुलं आता प्रिपरेशन करतात, आता जर तुम्हाला सीईटीच्या प्रिपरेशनसाठी फ्रीमध्ये स्टडी मटेरियल्स पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सॲप बॉट हे यूज करू शकता। ह्या व्हॉट्सॲप बॉटमध्ये तुम्हाला सगळे फ्रीमध्ये स्टडी मटेरियल दिलेत, जसे की तुम्हाला टॉपरचे नोट्स दिलेत, तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेत, तुम्हाला PYQs दिलेत, त्यासोबत तुम्हाला फॉर्म्युला शीट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। त्यासोबत तुम्हाला सीईटीच्या एक्झाममध्ये चॅप्टर वाईज वेटेज तुमचं कसं असू शकतं ते पण तुम्हाला ह्या व्हॉट्सॲप बॉटमध्ये प्रोव्हाइड केलं आहे।
तर नक्की तुम्ही हा व्हॉट्सअप बॉट यूज करा। ह्या व्हॉट्सअप बॉटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। आता एकदा तुमची आन्सर की रिलीज झाली त्याच्यानंतर तुमचा स्कोर कार्ड हे रिलीज होत असतं। आता हे स्कोर कार्ड म्हणजे काय, तर ह्या स्कोर कार्डमध्ये तुम्हाला सगळे पर्सेंटाइल दिलेले असतात। म्हणजे तुम्हाला फिजिक्समध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, केमिस्ट्रीमध्ये किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, मॅथमॅटिक्समध्ये किंवा बायोलॉजीमध्ये तुम्हाला किती पर्सेंटाइल मिळाले आहेत, असे तुम्हाला इंडिव्हिज्युअल सब्जेक्टचे पर्सेंटाइल जर दिलेले असतात त्यासोबत तुम्हाला ओव्हरऑल पर्सेंटाइल सुद्धा दिलेले असतात। म्हणजे जर तुमचा PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल तर तुम्हाला ओव्हरऑल किती पर्सेंटाइल मिळाले आहेत तर ते पण तुम्हाला ह्या स्कोर कार्डवरती दिलेलं असतं। आता हे स्कोर कार्ड तुमचं कधी रिलीज होतं, तर एकदा तुमची आन्सर की रिलीज झाली त्याच्यानंतर जे पण तुमचे ऑब्जेक्शन रेज करण्याची प्रोसेस असते, जे मी तुम्हाला आता मागशी एक्सप्लेन केले होते, तर हे सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुमचं स्कोर कार्ड हे 7 ते 10 दिवसांनी हे तुमचं रिलीज होत असतं। म्हणजे जर आपण एक्सपेक्टेड डेट आपण बघितलंय तर 20 मे पर्यंत तुमचं स्कोर कार्ड हे रिलीज होऊ शकतं। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। बट एक तुम्ही लक्षात घ्या की एकदा तुमचं स्कोर कार्ड रिलीज झालं, एकदा तुम्हाला तुमचे पर्सेंटाइल समजले त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काही पण चेंजेस नाही करू शकत। म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की जसं आन्सर की रिलीज झाल्यानंतर जे आपण ऑब्जेक्शन रेज करू शकत होतो तर तसं आपल्या स्कोर कार्डच्या वेळी पण ऑप्शन मिळेल। म्हणजे स्कोर कार्ड रिलीज झाल्यानंतर आपण ऑब्जेक्शन रेज करून आपले पर्सेंटाइल थोडेफार आपण इन्क्रीज करून घेऊ शकतो, तर तसं तुम्ही नाही करू शकत। एकदा तुमचं स्कोर कार्ड रिलीज झालं तर हे तुमचं फायनल असतं आणि हेच तुमचं ॲडमिशन प्रोसेसमध्ये हे यूज होत असतं। आता स्कोर कार्ड रिलीज झाल्यानंतर लगेच तुमची ॲडमिशन प्रोसेससुद्धा सुरू होत असते। आता ही ॲडमिशन प्रोसेस नक्की कशी असते, तुम्हाला ह्याच्यामध्ये काय काय स्टेप्स फॉलो करायचे असतात, तर हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। तर त्यात तुम्ही अजिबात काही पण टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप अजून जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर आपले दोन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या। त्याच्यावरती जे पण तुमचे अपडेट्स आहेत सीडच्या रिगार्डिंग, तुमच्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिगार्डिंग, तर हे सगळे मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो। तर तुम्हाला ह्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। सो गाइस, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। जर तुम्हाला सगळं समजलं असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की यस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं। म्हणजे मला सुद्धा समजेल की जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे हे किती मुलांना समजलं आहे। आणि जर तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवर विचारू शकता। माझी इंस्टाग्रामची ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। आणि जर तुमची अजून सीडची एक्झाम व्हायची असेल, जर तुम्ही सीडची एक्झामचं प्रिपरेशन करत असाल आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल्स पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही कॉलेज दोस्तचा व्हॉट्सअप बॉट तुम्ही यूज करू शकता। ह्या व्हॉट्सअप बॉटची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। सो गाइस, दॅट्स इट फॉर व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे।